लोककला म्हटल्यानंतर अगदी सर्वांच्याच मुखात शक्ती तुरा हे नाव या ठिकाणी बसलेलं आहे। कोकणची लोककला म्हटल्यानंतर शक्ती तुरा आणि शक्ती तुरा म्हटल्यानंतर सध्याच्या घडीला चर्चेत ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं, ज्या आवाजानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं, कलगीवाले शाहीर सप्तसुरांचा बादशाह, या रायगड मधील श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचायत गावामधील प्रथमच या ठिकाणी राजेश राजेंद्र निकम बुवा यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातो मंडळाच्या वतीनं। मी या ठिकाणी विनंती करतो मंडळाचे अध्यक्ष दीपक भाई काळदेकर आणि उपाध्यक्ष शंकरजी गाणेकर या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात बुवांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय। आणि निश्चितच आज या ठिकाणी बुवांचा चाहता वर्ग देखील या ठिकाणी आज भरभरून प्रतिसाद या ठिकाणी लाभला। तुम्हा सर्वांचंच पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून मी सार्थक गाणेकर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आणि तुरेवाले शाहीर या ठिकाणी सुमधुर आवाजाचा बादशाह शाहीर देवेंद्र भानू झिमण हे देखील या ठिकाणी आज बुवांच्या विरुद्ध या ठिकाणी आज सामना आहे, त्यांना देखील या ठिकाणी शुभेच्छा आणि बुवांना देखील या ठिकाणी शुभेच्छा। हॅलो 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 शेख हॅलो हॅलो शेख दादा थोडासा आवाज मॉनिटरचा वाढवा, कारण आज आमची मदर फक्त तुमच्या हातात आहे। आणि शेख दादा चांगला लागलाय सांगून, थोडासा फक्त जरा आवाज वाढवा मॉनिटरला आणि थोडासा शार्प करा, थोडासा बेस थोडा वाढून काढून त्याला थोडासा बेस करा। बरं आवाज सर्वांना येतोय का मित्रांनो? अगदी काना कोपऱ्यात जर आवाज येत नसेल तर निश्चितपणे सांगा, कारण आजची गर्दी बघता या ठिकाणी जो आजचा रसिक राजा उपस्थित आहे आम्हा दोन्ही शाहिरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी, त्याबद्दल या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार मानतो। शाहिरांना विनंती करतो की माझा कार्यक्रम चालू असेपर्यंत आपण कधीही या, माझा लेखी विषय घेऊन जा आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी घेऊन या। करायची का सुरुवात? गणपती बाप्पा प्रेम के रंग में सी डूबी बन गया एक हीरो, बन गया एक हीरो। प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शान, प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शान। सांसों की माला से, सांसों की माला पे सिमरू में पी का नाम, सांसों की माला पे सिमरू में पी का नाम। आणि म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं। शुभ दिनाला आज रंगाला तुझे मी पाहून रू,
तुझे मी पाहून अरे करतो मानाचा मी मुजरा हा रसिका तुम्हा हा करतो मानाचा मी मुजरा हा रसिका तुम्हा चूक भूल माझी रसिका तू क्षमा चूक भूल माझी करावी तू क्षमा विद्या 64 कलेचा अधिपती सुख करता दुःख हरता विघ्नहर्त्या गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राजदैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड हिंदुस्थानचा धन्यवाद हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक बोर्लीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बोर्ली पंचायत यांच्या सौजन्याने कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेश्री नाच मंडळ मी शाहीर राजेश्री कम मुक्काम सवेणे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा नृत्य कला गायन मित्र मंडळ खोंडे झोगळेवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाच कलाप्रेमी मायबाप प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आवाज नक्की सर्वांना पोहोचतोय ना वरच्यानी फक्त सांभाळून बसा जर वर्ण चुकून कोण सुटला यापाला जाता कुठं ज्या मागे दारा खिडक्या धरून बसा आवाज मित्रांनो आत्मदितला आम्ही बघतो फक्त बाहेरचा तुम्ही सांभाळा जर आवाज येत नसेल तर निश्चित आपल्या साऊंड वाला दादा येऊन सांगा म्हणजे त्यांना पण समजेल आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आजची जी सेवा आहे आजच्या कार्यक्रमाचे यजमान बोर्लीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बोर्ली पंचायत तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड या आयोजकांचे आजच्या कार्यक्रमाच्या यजमानांचे या ठिकाणी त्यांना लाख लाख धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो या छोट्याशा शाहिराला आपण या सेवेची संधी उपलब्ध करून दिली आणि म्हणून मित्रांनो आज या ठिकाणी या मंडळाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष श्री दीपक शंकर कायदेवकर उपाध्यक्ष मान्य श्री शंकर धोंडू गाणेकर सचिव मान्य श्री प्रसाद दयानंद तोंडलेकर खजिनदार
सन्माननीय किरण थामनल भंडारी, सहसचिव मितेश मदन शिरवटकर, सहखजिनदार मान्य श्री विनय वसंत भाटकर आणि या मंडळाचे सर्व हितचिंतक सभासद आणि अन्य प्रतिष्ठित मान्यवर मंडळी, या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा मित्रांनो प्रथमतः शाहिरी मनाचा मुजरा करतो. आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो, या कोकणातील या ठिकाणी जो शाहिरी वर्ग, ज्यांना बघत बघत आम्ही लहानाचे मोठे झालो, त्यांच्याकडे बघत बघत आम्ही शिकलो, आणि म्हणून या रायगड तालुक्याची शान आणि खऱ्या अर्थानं ज्यांना मी माझ्या गुरुवर्यांच्या नंतर ज्यांना मी माझा आयडल मानतो, या रायगड जिल्ह्याची शान माझे आधारस्तंभ मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय तुर्यबले शाहीर ज्ञानदीपजी भोईनकर सर आज या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. सर, तुम्हाला या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आमचे शक्तिवले शाहीर आदरणीय संतोषजी कांबळे दादा हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे तुरेवाले गोड गळ्याचे शाहीर माझे मित्र सन्माननीय जगन्नाथजी खरगावकर माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे शक्तिवाले आमचे शाहीर रत्नाकर दादा पाटील यांना देखील मानाचा मुजरा करतो. तुरेवाले शाहीर आप्पा घरत यांना देखील शाहीर मानाचा मुजरा करतो. सन्मान्य तुरेवाले शाहीर गजाननजी मोहिते, शक्तिवाले शाहीर सन्माननीय प्रकाशजी कांबळे दादा, शक्तिवाले शाहीर आदरणीय विष्णू धुमाळ सर, शक्तिवाले शाहीर विशाल दादा पैर तसेच वीरेंद्र दादा पैर या माझ्या सर्व शाहिरी मित्रांना या छोट्याशा शाहिराचा या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्यांच्या कॅसेट बघत बघत ज्यांची गाणी कानावरती ऐकत ऐकत लहानाचा मोठा झालो, ते या रायगड जिल्ह्याची शान बुलंद आवाजाची तोप आदरणीय सन्माननीय शक्तिवले शाहीर विजयजी पायकोळी माऊली यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, आजच्या या गर्दीमध्ये माझे शिष्य गोड गळ्याचे शाहीर वेदांची जाधव, आमचे अनिकेत दादा पाष्टे, विश्वनाथ दादा जोगळे, ओंकार आमचा कोळे, ही सर्व मंडळी आज या ठिकाणी मला कोरसचा साथ करतात. माझी सर्व शिष्य मंडळी आहे, तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे. त्या म्हणजे सविता गर्ज मॅडम, डीवायएसपी रायगड या देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅडम, तुम्हाला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे शिंदे साहेब दिगी सागरी पोलीस स्टेशन इन्स्पेक्टर साहेब देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. राजेंद्र गोसावी विभागीय अधिकारी रायगड सर देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. अशी मातब्बर मित्रांनो मंडळी आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी ज्यांचं योगदान लाभलेलं आहे, त्यांची उपस्थिती ही आमच्यासारख्या छोट्या शाहिरांसाठी प्रार्थनीय आहे. या सर्व माझ्या वरिष्ठ मान्यवरांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. मित्रांनो, अजून या गर्दीमध्ये या भागातील या पंचक्रोशीतील कोणी वरिष्ठ प्रतिष्ठ मान्यवर मंडळी, गुरुजन वर्ग, शाहिरी वर्ग, मित्र परिवार, चाहता परिवार उपस्थित राहिला असेल, या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा असणार आहे. आता आमच्याकडे अशी पद्धत आहे मित्रांनो, है ना, की लग्न नवरा आणि बायकोशिवाय काही लग्न होत नाही. काय सर? आणि आज 2-3 तासासाठी का होईना, मी ज्यांची बायको आहे आणि जे माझं पतिदेव आहेत, रमेश देवांचा भाव, आदरणीय सन्माननीय माझे मित्र बुलंद आवाजाचे शाहीर, लांजा तालुक्याची शान, रत्नागिरी जिल्ह्याची शान, आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी झिमनबुवा, त्यांचे संपूर्ण सहकारी, त्यांचा संच, या माझ्या सर्व मित्रांना या शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा करून माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम, दौलतजी निकम यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. ज्यांच्या सोबतीने मित्रांनो हा कार्यक्रम पुढे घेऊन जातोय, ते मला संगीताला साथ करतायत. गेली 8 वर्ष मला ढोलकीसाठी माझ्या भावासारखी साथ करणारे माझे बंधू नागेश दादा किरडवकर, त्याचप्रमाणे आज मला ढोलकला साथ करतोय माझा भाऊ नयन किरडवकर, कीबोर्डला आज मला साथ करतायत माझ्या प्रेमाखातर, माझ्या शब्दाखातर आलेले पायकोळी बोनचे पुतणे आणि माझे बंधू मिलिंद दादा पायकोळी हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे अजून मला कीबोर्डला साथ करतायत माझे दादा प्रतीक दादा सोनवणे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. बँजोला मला साथ करतायत माझे बंधू, आज गेली 8 वर्ष अगदी निखळ भावासारखी मला बँजोला यांची साथ मिळते, माझे बँजो मास्टर ललित दादा यसरे. त्याचप्रमाणे ऑक्टोबरला साथ करतोय मला माझा भाऊ बिट्टू लोहार. त्याचप्रमाणे आजच्या गर्दीमध्ये मला शैलीला साथ करतायत माझे बंधू रोहित दादा जाधव. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातून मंडणगड तालुक्याचा सुपुत्र आहे, अगदी ढोलकी मित्रांनो ज्याची सणसणीत बोलते असा आमचा सिद्धू धाडवे हा देखील आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमच्या
तुरेवाले शाहीरांचे सर्व आमचे साहिल करते, आमचे साहिल असेल आमचा, आणि त्यांचे संपूर्ण या ठिकाणी जी म्युझिशियन टीम आहे त्या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करून आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता, आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलाकारांना मोलाचं सहकार्य, शांततेचा आश्रय द्याल अशा आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा या बोर्ली गावचं ग्रामदैवताच्या चरणी नतमस्तक होऊन, गणपती बाप्पाच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्वरच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून प्रथम फेरीची सुरुवात करतोय. आणि मित्रांनो तुम्हाला खात्री देतो, आज हा रायगड जिल्ह्यामध्ये हा पहिला कार्यक्रम करतो या भागातला, पण तुमचा पैसा आणि पैसा आज वसूल या ठिकाणी करून राजेश भाऊ नक्की जाणार ही ग्वाही देतो आणि प्रथम फेरीची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता या ठिकाणी आज जो हा शाहीर, आज जो हा छोटासा कलाकार या रंगमंचावरती तुमची सेवा करतोय ते फक्त तुमच्या आशीर्वादामुळे. आणि म्हणून आज ही छोटीशी नौका या जनसागरामध्ये सोडलेली आहे. आणि म्हणून हे रसिक राजा या नौकेला त्या किनाऱ्यापर्यंत लावण्याचं काम फक्त तुझं आहे. स्तवन गातोय बुवानं पण एक सांगणार बुवा, अगदी कुठल्या कोपऱ्यात बसला असेल तो कोपऱ्यात बाहेर या. माझा आवाज जर पोचत नसेल बुवा तर आवाजापर्यंत येऊन बसा आणि माझ्या गाण्याच्या प्रत्येक शब्दाकडे बुवा तुमचं लक्ष असू द्या. म्हणून म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. पाहून तुम्हा रसिका आज मी धन्य झालो. तुझ्या प्रेमाच्या वर्षावाने मी आज न्हावून गेलो. की सदैव सप्त सुरांचे मी अमृत प्यालो. म्हणून तुमची सेवा करण्यासाठी मी या रंगमंचावर आलो.
स्तवन आपल्या चरणामध्ये ठेवतोय, म्हणायचं आहे काय? यारा हो यारा, या चालीवरती मिळून माझे स्तवन आहे म्हणून म्हणायचं आहे. या रसिकाला या रसिकाला माय पित्याला काव्य फुलांच्या मी अरिपितो माळाचही या रसिक जना. अरे माझी तुला वंदना यारना, माझी तुला वंदना. रसिकाला माय पित्याला काव्य फुलांच्या अर्पितो माळाचही या रसिक जना. माझी तुला वंदना यारना, माझी तुला वंदना यारना. रसिकाला माय पित्याला काव्य फुलांच्या अर्पितो माळाचही या रसिक जना. माझी तुला वंदना वंदना, माझी तुला वंदना वंदना, माझी तुला वंदना. कराया संधी मिळाली, माया ममतेची नाती जुळाली. माया ममतेची नाती जुळाली, माया ममतेची नाती जुळाली. म्हणून या तुमची महिमा कळाली, संकट सारी दूर पळाली. पाहून कोणत ओ कृपावंत मायची तोड तू बंधना. माझी तुला यारना, माझी तुला वंदना यारना, माझी तुला वंदना. कलेचे हे मजला मर्म कळाले, सार्थक माझ्या जीवनाचे झाले. सार्थक माझ्या जीवनाचे झाले,
गायनाचा लागू दे राजशाला छंदना माझी तुला वंदना यारणा माझी तुला वंदना यारणा माझी तुला वंदना या रसिकाला माय पित्याला काव्य फुलांच्या अर्पित माळाच ही या रसिक जना माझी तुला वंदना यारणा माझी तुला वंदना यारणा माझी तुला वंदना यारणा माझी तुला माझी तुला माझी तुला वंदना यारणा माझी तुला वंदना